गेवराई तालुक्यातील लोकमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे वय वर्ष 34 यांनी एका नर्तिकेच्या पायात तिच्याच घरासमोर त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःला गोळी घालून घेतली आणि त्यांचं जीवन त्यांनी संपवून टाकलं. पूजा गायकवाड जेवढी दिसायला भोळी दिसती तेवढी ती भोळी नाहीये, त्याच्यापेक्षा ती जास्त खतरनाक आहे. आत्ताच तिचं एक इंस्टाग्राम अकाउंट म्हणजे तिचं जे रिअल इंस्टाग्राम अकाउंट आहे ते पुढे आलेलं आहे. त्याच्यावरती तिचे 50,000च्या आसपास फॉलोअर्स आहेत. ती सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, पण ती खूपच खतरनाक होती. जे तिचं इंस्टाग्रामचं रिअल अकाउंट आहे त्या अकाउंटवरती तिने मंगळसूत्र घातलेलं एक व्हिडिओ येस नावाच्या व्यक्तीसाठी पोस्ट केलेलं होतं. तरी येस नावाची व्यक्ती कोण आहे असाही प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. पूजा गायकवाड ही नृत्यांगना धुळे सोलापूर महामार्गावरती असलेल्या कुलस्वामिनी या कुप्रसिद्ध असलेल्या कला केंद्रामध्ये काम करत होती. त्या ठिकाणी लोकमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे सातत्याने जात येत होते. त्या निमित्ताने तिची पूजा गायकवाड हिच्यासोबत चांगली मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम झालं. त्यांनी पूजा गायकवाड हिला महागडे मोबाईल्स, सोन्याचे दागिने दिले. कालांतराने पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांना इग्नोर करू लागली. त्यांच्याशी बोलायचं, भेटायचं यासाठी ती टाळटाळ करू लागली. या सगळ्या गोष्टींचा ताणतणाव गोविंद बर्गे यांच्यावरती आला होता. त्यांनी एक दिवस तिच्या घरासमोर जाऊन स्वतःला गोळी घालून घेतली. त्या प्रकरणातील खूप सारे खुलासे या निमित्ताने बाहेर पडत आहेत. त्यातील एक महत्वाचा खुलासा वैराग येथील असलेली गोविंद बर्गे यांची जमीन त्यांनी पूजा गायकवाड हिच्या नावावरती केली होती आणि साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांची त्याखाली सही होती. गोविंद बर्गे यांची कला केंद्रात जाण्याची सवय यामुळे ते आणि त्यांचे जे पाठीमागचे कुटुंब आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि स्वतःलाही त्यांनी संपवून घेतले.